वांग्याचं भरीत करण्यासाठी एक वांगे घेतलं भाजून, शेंगदाण्याचं कूट घेतलं अर्धा आणि कोथिंबीर घेतली, 2 टमॅटो घेतले, मोहरी घेतली, मीठ घेतलं स्वादानुसार, हळद आणि मिरची आणि पातीची कांदे आणि कढीपत्ता. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले, मोहरी टाकली 1 चमचा, कढीपत्ता टाकला आणि पातीची कांदी हिरवी ऑनियन ते टाकलं आणि ते छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि नंतर मिरची घालायची, टमॅटो तेही परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण पूर्ण तेलामध्ये होऊ द्यायचं, मीठ घालायचं आणि हळद घालायची. ते व्यवस्थित होऊ द्यायचं तेलात आणि नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं, छान मस्त होऊ द्यायचं आणि नंतर घालायचं आपलं वांग्याचं शिजलेलं होतं ते वांगं, ते घातलं आहे. आता व्यवस्थित मस्त होऊ द्यायचं आणि वरून कोथिंबीर घालायची आणि आता ते थोडं खालवर करायचं. वांगं ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे म्हणून 5 मिनिटासाठी असं ठेवायचं आणि आता वांगं पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे आणि स्वाद पण छान येतो आहे. आपलं वांग्याचं भरीत झटपट तयार झालेलं आहे.